नमस्कार मित्रांनो, मी कमलेश पवार KRP यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, ITIच्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे किंवा आनंदाचं एक पत्र या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे DGT कडून आणि त्याचं विश्लेषण आपण करून घेणार आहोत. मित्रांनो, सदरचं हे पत्रक 29 डिसेंबर 2021चं आहे आणि या पत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय त्यांनी दिलेला आहे आणि हा निर्णय घेणं योग्यच आहे आणि अपेक्षित होतं आणि सदरचा निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला सकारात्मक निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्या निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे, या ठिकाणी बघा दिसतं, एक्झाम्शन टू द कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे CBT परीक्षाकरिता एक्झाम्शन देण्यात आलेला आहे किंवा सूट देण्यात आलेला आहे. फॉर ट्रेड थेरी, म्हणजे ट्रेड थेरी करिता वर्कशॉप सायन्स अँड कॅल्क्युलेशन आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल फॉर फर्स्ट इयर ट्रेनीज ऑफ 2 years ट्रेड, म्हणजे ज्यांचं प्रवेश 2020 मध्ये झालेला आहे आणि त्यांना 1 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि नुकतंच इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि प्रॅक्टिकलची परीक्षा झालेली आहे, त्यांच्याकरिता अतिशय आनंदाची बाब ही देण्यात आलेली आहे. कारण पॅन्डेमिकचं सिच्युएशन परत उद्भवतोय, त्याला अनुषंगून त्याने CBTची एक्झाम रद्द केलेली आहे. CBTची एक्झाम त्यांच्यासाठी या वेळेस देण्याची काही आवश्यकता नाही असं या पत्रात म्हटलेलं आहे मित्रांनो, म्हणजे रद्दच केलेलं आहे. तर सदरचं हे डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग यांचं पत्र आहे. तर सध्या काय म्हटलेलं बघू. The Director General of Training DGT Ministry of Skill Development and Entrepreneurship MSD is at present conducting the All India Trade Test. सध्या ह्या टेस्ट सुरू आहेत. नुकतंच इंजिनिअरिंग ड्रॉइंग झालं, प्रॅक्टिकल झालं आणि काही मुलांचं, काही प्रशिक्षणार्थ्यांचं CBT एक्झाम देखील झालेली आहे किंवा त्याला सुरुवात झालेली आहे. फर्स्ट फेज सुरू आहे. फॉर द फॉलोइंग ट्रेनीज ऑफ द इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे सध्या कोणासाठी ही परीक्षा सुरू आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. द ट्रेनीज ऑफ फर्स्ट इयर ट्रेड ऑफ 2020-21 सेशन, ज्यांचं प्रवेश 2020 मध्ये झालेला आहे आणि 21 ला संपतं, त्यांची CBT आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि प्रॅक्टिकल ह्या सर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सेकंड इयर ट्रेनीज ऑफ 2 years ट्रेड, म्हणजे ज्यांचं प्रवेश 2019 मध्ये झालेला आहे आणि 2021 मध्ये सिनियरची परीक्षा सध्या होत आहे, अशा विद्यार्थ्यांकरिता CBT आणि कन्व्हेन्शनल एक्झामिनेशन म्हणजे प्रॅक्टिकल आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग ह्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. म्हणजे या ठिकाणी 1 yearची परीक्षा सध्या सुरू आहे आणि 1 yearच्या सगळ्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. आणि 2 year फायनल, ज्यांचा प्रवेश 2019 मध्ये झालेला आहे आणि 21 मध्ये त्यांचं सत्र संपतंय, त्यांची CBT आणि दोन्ही परीक्षा घेण्यात येणार आहेत. ऑलरेडी आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि प्रॅक्टिकल झालेला आहे, फक्त आता CBT परीक्षा त्यांची होणार आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा या ठिकाणी पहा. फर्स्ट इयर ट्रेनीज ऑफ 2 years ट्रेड, ज्यांचा प्रवेश 2020 मध्ये झालेला आहे आणि 2022 मध्ये सेशन त्यांचं संपणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ज्यांचा प्रवेश 2020 मध्ये झालेला आहे आणि 2022 मध्ये सेशन संपणार आहे, त्यांच्याकरिता कन्व्हेन्शनल एक्झामिनेशन फक्त घेण्यात येणार आहे असं या पत्रात म्हटलेलं आहे. आणि ऑलरेडी प्रॅक्टिकल आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे कन्व्हेन्शनल एक्झाम त्यांची झालेली आहे. त्यामुळे मित्रांनो, अतिशय आनंदाची ही बातमी किंवा अतिशय आनंदाची बाब या विद्यार्थ्यांकरिता असणार आहे. ज्यांचा प्रवेश 2020-22 करिता झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एक्झाम्शन किंवा परीक्षेसाठी सूट देण्यात आलेली आहे. या ठिकाणी 2 नंबरचा मुद्दा काय सांगतोय पहा. द मॅटर ऑफ द कंडक्ट ऑफ द CBT फॉर द ट्रेनीज ऑफ फर्स्ट इयर ऑफ 2 year ट्रेड in view of impact of pandemic and the pandemic COVID and the representations made in this regard by various stakeholders
हॅज बीन एक्झामाइंड, म्हणजे अनेक वेगवेगळ्या लोकांकडून सजेशन्स आले किंवा चाचपणी घेण्यात आली, करण्यात आली, आणि सगळ्यांकडनं जो निर्णय आला तो निर्णय काय आहे तर या परीक्षेमध्ये सूट द्यायचं कोणासाठी, ज्यांचं प्रवेश 2020 आणि 22 करिता झालेला आहे, 2 वर्षाचा व्यवसाय आहे, पहिला वर्ष पूर्ण झालेला आहे आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि प्रॅक्टिकलची परीक्षा झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांची सीबीटी परीक्षा घेण्यात येणार नाही असा निर्णय डीजीटीनं घेतलेला आहे. द कॉम्पिटेंट ऑथॉरिटी अकॉर्डिंगली हॅज अप्रूव्ड द फॉलोइंग. काय अप्रूव्ह केलेलं ते पाहूया आपण. तर मित्रांनो याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, ए हा दिसतो मुद्दा, ए exemption granted to all first year eligible trainees of 2 years trade of session 2020-22 ज्यांचा प्रवेश 2020-22 करिता झालेला आहे आणि 2 वर्ष व्यवसाय करता प्रवेश झालेला आहे आणि पहिल्या वर्षाचं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षेमध्ये सूट देण्याचं डीजीटीने निर्णय घेतलेला आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे. If the trainee has passed the practical and engineering drawing examination of first year held in conventional mode recently, म्हणजे नुकतंच जी काही परीक्षा झालेल्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये जो मुलगा पास होईल, he will be declared passed for the first year. म्हणजे मित्रांनो जे विद्यार्थी प्रॅक्टिकल आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग परीक्षा नुकतीच दिलेली त्यांनी पास होणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि प्रॅक्टिकल मध्ये पास होतील त्यांना मित्रांनो फर्स्ट इयरची परीक्षा पास झाली असं सर्टिफिकेट मिळणार आहे किंवा असं डिक्लेअर करण्यात येणार आहे. या ठिकाणी म्हटलं बघा, विल बी डिक्लेअर्ड पास्ड फॉर दी फर्स्ट इयर एक्झाम. तर मित्रांनो अतिशय आनंदाची ही बाब, ही गोष्ट फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांकरिता आहे. तर नक्कीच मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे बाब पोहोचणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी म्हटलं बी सीबीटी एक्झामिनेशन फीज ऑफ सच ट्रेनीज, म्हणजे आता नुकतंच या परीक्षेकरता सीबीटी परीक्षेकरता 376 रुपये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भरलेला आहे. ज्यांनी भरलेला आहे त्यांच्यासाठी विल बी ऍडजस्टेड इन द सेकंड इयर सीबीटी एक्झामिनेशन. ज्यांनी या वर्षीच्या परीक्षेकरता सीबीटी ची फी 376 रुपये भरलेली आहे त्यांची फी परत मिळणार नाही मित्रांनो, परंतु पुढच्या परीक्षेमध्ये ते वळतं करून घेणार आहेत किंवा पुढच्या परीक्षेला सदरची फी गृहीत धरण्यात येणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे सेकंड इयरची तुम्ही जेव्हा 376 रुपये सीबीटी फी भरणार आहात तेव्हा मित्रांनो सदरची ही फी कन्सिडर करण्यात येणार आहे, सध्या तुम्हाला आता परत मिळणार नाही. त्यानंतर या ठिकाणी बघा सेकंड स्टेट किंवा युनायटेड स्टेट म्हटलेलं आहे, स्टेट्स संदर्भात गव्हर्नमेंट शूड एन्श्युअर दॅट द सेकंड इयर क्लासेस ऑफ सेशन 2020-22 कॉमन्स फ्रॉम 3rd जानेवारी 2022. मित्रांनो आता दुसऱ्या वर्षाकरिता, आता पहिल्या वर्षीची परीक्षा नुकतीच दिलेली आहे, आता दुसऱ्या वर्षाचं जे सेशन आहे किंवा सत्र सुरू होणार आहेत ते सत्र मित्रांनो 3 जानेवारी 2022 पासून सुरू करावं असं या पत्रात म्हटलेलं आहे. म्हणजे तुमचं दुसऱ्या वर्षाचं सत्र मित्रांनो 3 जानेवारी 2022 पासून सुरू करावं असं डीजीटीने म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट, सिन्स सच फर्स्ट इयर ट्रेनीज आर बीइंग एक्झामटेड फ्रॉम द एक्झामिनेशन फॉर दी सब्जेक्ट ऑफ ट्रेड थेरी, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड एम्प्लॉयबिलिटी स्किल. म्हणजे फर्स्ट इयरच्या मुलांना मित्रांनो ट्रेड थेरी, वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. फक्त इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि प्रॅक्टिकल पास झालं की या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर पास असं गृहीत धरण्यात येणार आहे किंवा डिक्लेअर करण्यात येणार किंवा घोषित करण्यात येणार आहे. दिस विल ऑल्सो अफेक्ट द फर्स्ट इयर स्टुडंट्स ऑफ अर्लियर सेशन्स. आता मित्रांनो हा निर्णय कोणासाठी आहे, ज्यांचा प्रवेश 2020 मध्ये झालेला आहे 20-22 करता त्यांच्यासाठी आहे. त्याचबरोबर ज्यांचा प्रवेश 2018 आणि 20 करता झालेलं होतं, 2018 आणि 20 मित्रांनो बारकाईनं पहा 2018 आणि 20 करता ज्यांचा प्रवेश झालं होतं आणि जे फर्स्ट इयरची परीक्षा दिलेली नाहीत
वेटिंगमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील याची सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर 2019 मध्ये ज्यांचं प्रवेश झालेलं होतं, फर्स्ट इयरचं परीक्षा दिलेली नाही किंवा नापास झालेले असतील, तर त्यांच्यासाठी देखील हा नियम लागू आहे. म्हणजे 2018, 2019 आणि 2020 मध्ये ज्यांचा प्रवेश झालेला आहे आणि पहिल्या वर्षाची फक्त प्रॅक्टिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग दिलेलं आहे, तर त्यांच्यासाठी देखील बाकीची सीबीटी परीक्षा घेण्यात येणार नाही. त्यांना देखील पास असं घोषित करण्यात येणार आहे. हू आर अवेटिंग देअर सप्लिमेंटरी एक्झामिनेशन्स, म्हणजे जे सप्लिमेंटरी एक्झाम देण्यासाठी आता सध्या त्यांची तयारी सुरू आहे किंवा फॉर्म भरलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना देखील याच्यामध्ये मित्रांनो सवलत देण्यात आलेली आहे. हेन्स these trainees would also be declared pass based on the marks obtained by them in the practical and engineering drawing. म्हणजे यांना देखील मित्रांनो प्रॅक्टिकल आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग पास होणं गरजेचं आहे आणि त्या मार्कावरतीच इतर मार्क्स अवलंबून आहेत किंवा त्याचं डिक्लेरेशन याच्यावरती अवलंबून आहे, प्रॅक्टिकल अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग. National marks for the subjects of trade theory, workshop science and calculation and employability skill for the first year students as covered in paragraph 3 असं म्हटलेलं त्याच्यामध्ये त्यांनी कव्हर केलेलं आहे. पॅराग्राफ 3 अँड 1 आणि 3 मध्ये above would be awarded on the basis of marks obtained in engineering drawing, trade practical अँड फॉर्मेटिव्ह असेसमेंट. म्हणजे मित्रांनो ट्रेड थिरीला, वर्कशॉप कॅल्क्युलेशनला आणि एम्प्लॉयबिलिटी स्किलला जे फॉर्मेटिव्ह असेसमेंट केलेले मार्क्स आहेत, ते मार्क इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि प्रॅक्टिकल या मार्काच्या आधारे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मार्क्स देण्यात येणार आहेत आणि तुम्हाला पास असं गृहीत धरणार आहेत किंवा घोषित करणार आहेत. त्यानंतर मित्रांनो इट इज टू state that these exemptions, that is automatic promotion to second year, म्हणजे एक्झाम्शन म्हणजे सूट, म्हणजे तुम्हाला फर्स्ट इयर पास करून द्वितीय वर्षाला तुम्हाला प्रवेश देण्याचं किंवा प्रमोट करण्याचं या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. आर बीइंग गिवन टू ओनली दोज ट्रेनीज हू हॅव पास्ड इन बोथ इंजिनिअरिंग ड्रॉइंग अँड ट्रेड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन म्हटलेलं आहे. ही सवलत कोणासाठी आहे? जे विद्यार्थी प्रॅक्टिकल आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग पास होतील त्यांच्यासाठी मित्रांनो एक्झामिनेशन आहे. फर्दर द एक्झामिनेशन फॉर द सेकंड इयर ऑफ सच ट्रेनीज शॅल बी कंडक्टेड विथ द सिलेबस ऑफ सेकंड इयर ऑफ 2 year ट्रेड. लक्षात, म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि ट्रेड प्रॅक्टिकल पास होणं अतिशय महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. 5वा, दिस इश्यूज विथ द अप्रुव्हल ऑफ सेक्रेटरी. आता हे सर्व महत्वाचे जे निर्णय आहेत हे सेक्रेटरीच्या अप्रुव्हलने झालेलं आहे, MSDE मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. तर मित्रांनो सदरचं हे नोटिफिकेशन या ठिकाणी बघा ऑथॉरिटी दिलेली आहे, सत्या शंकर BP, कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन DGT यांचं सदरचं हे पत्र आहे आणि अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे मित्रांनो. आणि अतिशय आनंदाची बाब ITIच्या विद्यार्थ्यांकरिता पहिल्यांदा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो सदरचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.